अरे देवा, तू जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही. असली जिंदगी का दिली रे माझ्या वाट्याला तू? गेल्या वर्षाला मोठ्या पोरीचं लग्न केलं, त्या वर्षी घेतलेलं कर्ज आता फिटच तोवर. यावर्षी पुण्यांदा दुष्काळ, पाऊस नाही रे देवा. उचलवार करून ते बियाणं घेतलं, ते बी फुकट जाणार बहुतेक. जीव दिला तर मी सुटेल रे, पण माझ्या पोरा बाळांचं काय, लेकरांचं? आज सावकार बी पाठ सोडना देवा. आता सावकाराच्या बागेत गेलं पाहिजे. सावकार म्हणतोय व्याज द्यायचं नाही, तरी ती माझी बाग सांभाळ. आता नाही समजून सांगू कुणाला, परिस्थिती असती तर एवढी वेळ नसती आली. आता काय, जे म्हणतील तसं केलं पाहिजे. परिस्थिती नाही म्हणलं, कोण जे म्हणाल तसं त्यांचं ऐकलं पाहिजे ना. काय करावं, डोकं चालत नाही. पोराबाळांच्या शिक्षणाचं पण टेन्शन येतं, पण टेन्शन घेऊन तरी काय सांगू, कुणाला सांगू मी? सावकाराची बाग. सावकाराचं काय बाबा, त्यांच्या वाडवडिलांनी कमावलेलं आहे ते त्यांना सावकारीच करावं लागणार आहे. दुसरं काय, आपल्यासारख्याला कामधंदा केलाच पाहिजे. नाही करून कुणाला सांगू? खायला एवढ्या विडीच्या बागा, आपण त्यांचं किती नखरं. त्याला व्याजापाय सावकार किती किती काय काय करून घेतो, सगळं करायला पाहिजे.
जग्या पैका देतो की उचलू तुला? ठीक नाही सावकार. जग्या पैका पाहिजे म्हणजे पाहिजे. पैका नाही दिलास तर तुझा शिवार जाळून टाकेन पूर्ण. मग बस बोंबलत. पैसा घेताना लाज नाही वाटली तुला? नको नको सावकार, मी मुंबईला जातो. माझा मैत्र आहे तिकडे, चांगला पगार कमवतो वाटतं ते मला कधी नाराज नाही करणार. मला फक्त एकदा जाऊ दे तिकडं. तुमचा पैका परत करतो. इथंच्या इथं फोन लाव, बघू तुझा कोण मैत्र आहे तो. हॅलो, कोण बोलताय? जगनबुवा बोलते. बहिणी साहेब साहेब आहे काय करला? ओ येस, आहेत. हा, देते. ऑफिस वर्क चालू आहे. देते, एक मिनिट. अहो, फोन आलाय तुमच्या मित्राचा. हां, अरे मित्र कसा आहेस? बरं आहे ना? मग पोरं बाळ कशी येतं? हां, हॅलो. ओके. हो सगळे छान आहेत. मुलगी एकदम मजेत. हो, आत्ताच तिचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाला नवीन 4 व्हीलर पण घेतली. हो खूपच छान. येस. बरं तुझ्याकडे काम होतं वा. पैशाची जरा गरज होती निकड होती. तुला माहिती आहे यावर्षी पाऊस पाणी काय नाही आहे ना. जरा सावकार मागं लागलाय रे. पाऊस पाणी झालं की तुझं बिकिन करील लगेच पैसे परत. 1 रुपया ठेवायचं नाही रे तुझा. हे बघा, माझं बोलायचं म्हणजे जरा मदत झाली तर बरं होईल. नाही तर ही खायची पाळी आली माझ्यावर. नाही तर नसतो रे बोललो तुला. हां, बघ जमलं तर. सावकार मागं लागलाय रे, नाही तर नसतो तुला बोललो. पाऊस पाणी झालं ना तुझं सगळं पैसे परत करतो मी. 1 रुपया ठेवणार नाही तुझा. हो, अरे तू म्हणतोस ते सगळं अगदी खरं आहे. पण बघ ना, शेवटी ह्या अडचणी आहेच ना. आणि पैसा काय कितीही असला तरी तो कमीच पडतो. हो, आणि मुलीच्या हट्टासाठी आत्ताच गाडी पण घेतली, 4 व्हीलर. हो ना. आणि बघूया कसं काय होतंय. तू ये इकडे, बघू आपण. काही ना काहीतरी होईल. हो येस. ओके, येस. कुठल्या मित्राचा फोन होता? अगं काही नाही, तो माझा गावचा एक मित्र होता आणि व्यवसायाने शेतकरी आहे. त्याचाच फोन होता आता. कशासाठी? काही नाही, तुला तर माहिती आहे शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे. आणि आजकाल दुष्काळ पण पडला यावर्षी. त्याच्यामुळे तो असं म्हणतोय की त्याच्या मागे थोडंसं सावकारी कर्ज आहे. आणि गेल्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न देखील झालं. म्हणजे पैसे मागण्यासाठीच होता? तसं नाही ग, पण बघ ना आता शेवटी अडचण आहेच ना त्याच्याही आयुष्यामध्ये. हो, पण आपल्याकडे पण काही पैशाचं झाड लागलेलं नाहीये. हो ना, पण आता ज्या पद्धतीने तो माझ्याशी सगळी त्याची कथा सांगत होता, त्याची जी अडचण सांगत होता ना, त्याच्यावरून मी त्याला नाही म्हणू शकलो नाही ग. मग काय ठरवलंय? नाही, त्याला म्हटलं आता मग इकडे ये, मग आपण बोलू काय त्याच्यावरून कसं मार्ग काढायचा, कसं काय करायचं. काय इकडे येणार आहेत? हो, आता तसं म्हटलंय तरी येणार आहे इकडे तो. पण आपला सगळा विचार केला का तुम्ही? आपल्यालाही घराचे EMI आहेत. आता गाडी घेतली तिचा EMI आहे. आपल्या छोटूचं शिक्षण आहे, तिचा खर्च आहे. बाकी स्कूल ॲक्सेसरीजचा खर्च आहे. हो ना, पण आता त्याला ये म्हटलंय तर तो आल्यानंतर आपण
बघू काय त्याच्याशी बोलून बघूया, काय मार्ग काढता येतो ते बघूया, भेटूया. आणि बरेच वर्षात त्याची माझी भेटही झालेली नाही आहे, तर येईल तो पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक. किती पैसे मागताय? नाही तसा आता सावकारी कर्जाचा आपल्याला अंदाज नाही आहे, किंवा बँकांची कर्ज असतील त्याचाही अंदाज नाही आहे, पण असेल काही लाखांमध्ये तरी असावं असा अंदाज आहे. तेवढे सगळे पैसे तुम्ही देणार? नाही, पण मदतीच्या स्वरूपामध्ये काय करता येईल, शासनाची काही मदत होईल का, सावकारातून काही सुटका होईल का, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मी ठरवेन काय करायचं ते. तो किधर जा रहे हैं साहब? वो महाजन करके है ऊपर, उनके पास जाने का है। जी सर, एंट्री कीजिए।